तर नमस्कार मंडळी, कशा आहात तुम्ही सगळे? तर मी आहे श्रुती आणि वेलकम बॅक टू माय चॅनल. तर आज आपण करणार आहे काहीतरी अतरंगी रेसिपी ट्राय. मला माहिती हा रेसिपीचं चॅनल आहे, पण मी असंच इंस्टाग्रामवरती रील स्क्रोल करता करता मला एक रेसिपी आली. त्या रेसिपीमध्ये चपातीमध्ये काहीतरी ते बनवलं होतं. मी ते पाहिली, मला ती जरा इंटरेस्टिंग वाटली. म्हणलं आपल्याला पण घरी ट्राय करायला पाहिजे असली रेसिपी. तर चला तुम्हाला पण दाखवते ही रेसिपी. करताना आहे ना खूप असं मस्ती मज्जा येणार आहे. तर तुम्ही बघत राहा पूर्ण ब्लॉग आणि आपल्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तर चला लेट्स कंटिन्यू. तर आता आम्ही आलो आहे आमच्या किचन मध्ये. आमच्या बॅकग्राऊंडला थोडस इग्नोर करा, कारण की आम्ही जरा पुराण्या जमान्यातले लोक आहोत, त्याच्यामुळे हे आमचं पुराण्या जमान्यातलं थोडस घर आहे. त्याच्यामुळे बॅकग्राऊंड तुम्ही आता इमॅजिन करू शकता. त्याच्यामुळे चला, तर आता आपल्या रेसिपीला आपण स्टार्ट करूयात. तर बेसिकली मी तुम्हाला एक शॉर्ट मध्ये सांगते रेसिपी काय आहे. रेसिपी मध्ये असं आहे की चपाती जे असते चपातीमध्ये आपल्याला आहे ना कांदा वगैरे टाकायचंय, चांगलं मिक्स वगैरे करायचंय, ते भाजून खायचंय. आता तू समझा? हाँ. नहीं, तू समझा नहीं. म्हणजे ही माझी शॉर्ट मध्ये तुम्हाला सांगण्याची पद्धत झाली, पण एवढं एवढं करायला सुद्धा ना मला जीवावर येते. अरे क्या क्या करूं मैं इसका? क्या करूं इसका? क्या करूं? मार भी नहीं. त्यासाठी मी माझ्या बहिणीला बोलवणार आहे. तर सिद्धी, नाम लिया शैतान हाजीर. तर आम्ही दोघी मिळून करणार आहे. तर तुम्ही आता जमणार नाही एवढं सगळं, म्हणजे जमायला जमन, पण मग तो ब्लॉग कमी आणि मग 1-1.5 तास लागल मला करायला. मग ब्लॉग होईल अर्धा पाऊण तासाचा. तर चला आपण करूयात. राजा जी अपनी शक्तियों का पूरा इस्तेमाल कर रहे हो. तर सगळ्यात पहिले आपल्याला कांदा कापून घ्यायचा आहे. चल तू थांबू नको, तू बाकीचं कर, तू थांबायला बोलवले तर काय करू. कांदा बिंदा कापून, कांदा कापायचा बंद. तू तोपर्यंत आहे ना अद्रक लसूण आणि खोबरं नको, अद्रक आणि लसणाची पेस्ट कर. आपल्याला अद्रक आणि लसूणची पेस्ट लागणार आहे आणि ती पेस्ट करणार आहे माझी बहीण. काय माहिती आम्ही केलेला स्वयंपाक खाऊन कोणी आम्हीच मारावं नाही, कारण की खायला आम्हीच आहे आणि बनवायला पण आम्हीच आहे. तर काय माहिती आमचं काय होणार आहे पोटाची अवस्था. उद्याच्या हॉस्पिटलमध्ये ऍडमिट असलो ना तर भेटायला येऊ नका. नाही, भेटायला या मस्तपैकी ना बिस्किट घेऊन या. मी तुम्हाला हॉस्पिटलचा ऍड्रेस वगैरे सगळं सेंड करत. त्याच्यामुळं ठीक आहे, चला. आम्ही एवढा पण वाईट स्वयंपाक नाही करतो. आम्ही हिच्या भरोसा नाही, पण माझ्या भरोसा मी एवढा पण वाईट स्वयंपाक नाही. बिस्किट घेऊन नका, चायनीज घेऊन. हा, चायनीज घेऊन या. बघा याची अपेक्षा हॉस्पिटलमध्ये ही मुलगी चायनीज खाणार आहे. आता तुम्हाला सांगते आमचं नशीब एवढं फुटलेलं आहे. नेमके आम्ही व्लॉग सुरू केला, कधीच लाईट न जाणारी लाईट आज गेली. रुला दिया ना बेचारी को. ते पण अर्धा तास झाला लाईट गेली. आता जस्ट लाईट आली, बरं झालं. डोक्याला हात लावून बसले होते. आता बाकीचं ब्लॉग कसं शूट करू, कारण की आमच्या किचन मध्ये एवढं अंधार आहे ना, किती रात्र झाल्यासारखं वाटतं. कारण की आता तुम्हाला ऑलरेडी सांगितले आमचं घर आहे आधीच्या काळात, त्याच्यामुळे डोंट जज. चला, आता लाईट गेली, आता तर आली आहे. तर आता करूयात आपण आपल्या पुढच्या प्रवासाला सुरुवात. आहे तर आम्हाला उपाशी राहावं लागेल इथं. चलो. तर हे बघा, हा आपला कांदा कापून झाला आणि ही अद्रक लसूणची पेस्ट आहे. थोडीशी जरा वाकडी तिकडी झालेली आहे. त्याला आता काहीतरी करावं लागेल आम्हाला. हे असले कुठे करायचे, कुठे करतात माझ्या डोक्यात, माझंच मला कळत नाही. एवढे कुठे कोण करतं राव बस बघू नाही वाटत माझे वेगळेच काय तरी वाटत. Oh my God! Wow! तर आता हे सगळं झालेलं आहे. आता आपल्याला मीठ मिरची मसाला टाकायचा आहे. तर आमची ही लाल मिरची टाकते मी आधी. ही आहे लाल मिरची. ही लाल मिरची प्लस तिखट आहे. लाल मिरची नंतर आता याच्यामधले मसाले तर मला माहित नाही, जास्त नाही, जेवढे आहे तेवढे टाकून देते मी सगळे. जैसा होगा वैसा देखा जाएगा. गाईस, उद्यासाठी तर आम्ही जिवंत नसलो तर नक्की आम्हाला भेटायला नका येऊ. त्याला जिवंत नसतो तर भेटायला कसं येतं. मीठ आपल्या सगळ्या शेवटी टाकेल, कारण मिठाला पाणी सुटतं. सतीन बाया बोलली होती, मला आता लक्षात. अजून काय टाकायचं होतं तेल. काय टाकायचं होतं राव? अबे जल्दी बोल, कल सुबह पनवेल निकलना है. काय टाकायचं होतं राव? विसरून गेले. लोकांना माझ्याकडून व्हिडिओ शेअर करायचा राहून गेला आणि आता मला तो व्हिडिओ सापडला नाही. मी लाईक व्हिडिओज मध्ये पण पाहिलं, त्याच्यात पण सापडला नाही. काय सांगू तुम्हाला. हे भगवान, ये क्या हो रहा है? मेहरबानी करके मुझे समझाइए, मेरी समझ में कुछ नहीं आ रहा. तर चला, आता आपण हे सगळं मिक्स करून घेऊ. आता करावं लागेल लास्ट ऑप्शन.
तर हे जे मिक्स झालेलं आहे ना तर ते टाकायचं आपल्याला चपातीच्या उंटात. आपण पुरणपोळी कसं करतो त्या टाईप करायचं आता फक्त. तर हे बघा, हे आहे आमचं पीठ. हे आम्ही आधीच मळून घेतलं होतं. तुम्ही बघू शकता हे मैं अपने पापा से सीख के आया पीठ आम्ही ऑलरेडी मळून घेतलं होतं. म्हणजे आम्ही सकाळी मम्मी चपात्या करत होते तेव्हा मी त्यातलं थोडंसं पीठ बाजूला काढून ठेवलं होतं. आम्हाला माहिती होतं आम्हाला हे करायचं आणि पीठ मळायचं तर आम्हाला इतका जास्त कंटाळा येणार होता ना मला पीठ मळायचं, त्याच्यामुळे मी आधीच सकाळी काढून ठेवलं होतं. तर काही आपल्याला घ्यायचंय थोडासा उंडा चपातीचा. पुरणाच्या पोळीसाठी कसं करतात सेम प्रोसेस तशी. मला तर आता काही व्हिडिओ सापडला नाही त्याच्यामुळे मी आता ना त्या दिवशी पाहिलं होतं त्याच्यातूनच थोडा अंदाज लावून राहिले. ते आता आपण ही लाटून घेतलं आहे. आता त्याच्यात टाकायचे आपल्याला हे जे केलेलं आहे ते मिक्स टाकायचं आहे आपल्याला. हे मग थोडंसं मीठ टाकायचं आहे. मीठ आता हेच टाकते. मीठ टाकायला विसरू नका नाही तर ते बेचव लागल. मला असं वाटतं मी कुकिंगचं चॅनल ओपन केलं आहे त्यामध्ये मी बोलू राहिले आणि पुरणपोळीसारखं आपल्याला हे घ्यायचंय पॅक करून. वा वा मास्टर शेफ. लाटायचं आहे आता लाटायचं आहे. येतं फुटायला लागले. इथं पुन्हा फुटायला लागले. याच्यामुळे असल्या बाहेर रेसिपीवरती कधी भरोसा ठेवत नाही. साले का खोपड़ी तोड़ साले का. तुम्हाला ते खरंच तुटून देखून गेलेलं आहे. हे असंच टाकते आता मी. हो. याच्यावरती थोडंसं दाबून इथं पूर्ण तुटायला लागले. असंच दाबून घ्यायला लागलं. तर याच्यावरती थोडंसं तूप टाकायचंय. गेला ना तूप टाकल्यानंतर इट्स टाइम टू टेस्ट. बस. ओ माय गॉड. पहिली रेसिपी सक्सेसफुल. पहिली भरपूर झाले. कसं वाटतंय मस्त. तर आता हे झालं आहे रेडी. गरम आहे. चला आता हे टेस्ट करू किती प्रॉपर गोल आले. माझी बहीण हे एकदा ट्राय करून दाखवणार आहे. कसं वाटतंय ते सांग. कसं वाटलं. घरी परत हे अशी रेसिपी कधीच ट्राय करू नका. एवढी वाईट झाली आहे. खाण्यालायक आहे एवढं आहे तर मी ट्राय करून बघताय बा. एवढी वाईट झाली आहे राव. खाऊच नाही वाटत पहिली गोष्ट. खत्म. बाय बाय टाटा गुड बाय गया. तो खाऊन टाक सगळं. Emotional damage. बिचारी माझ्या बहिणीने एक असते कसं खाल्लं. छी. मला बिलकुल नाही आवडलं. मला नुसतं चपातीच लागू राहिली. बेसिकली रेसिपी बरी आहे म्हणजे खाण्याजोगी आहे बरं का. पण ते मला तर काही आवडली नाही. हिला आवडली. हे बघा ही कशी खाऊ राहिली. आधी म्हणली की मला आवडली नाही आणि आता बघा आता ताव मारून राहिली. पण मला म्हणजे बरी वाटली. खाण्यासारखी वाटली. तुम्हाला ट्राय करायची असेल तर तुम्ही पण करू शकता आणि मला पण कमेंट करून सांगा की ती कशी झाली. तुम्हाला आवडली नाही आवडली. मला तर ओव्हरऑल एवढी काही आवडली नाही. मी तर परत कधीच ट्राय करणार नाही ही रेसिपी. तर तुम्हाला तर आजचा ब्लॉग आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. तर भेटूया नेक्स्ट ब्लॉग मध्ये. बाय.